नमस्कार, मी अन्नपूर्ण अनु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर गुढीपाडवा कसा साजरा केला मी गावी ते तुम्ही पाहू शकता या माझ्या व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता मस्त अशी लाल भडक गुलाबाची फुलं आणलेली आहेत आणि त्या फुलांची सुंदर अशी माळ आपण बनवत आहोत। तर ही माळ कशासाठी बनवत आहोत तर ही माळ आपण तांब्याला लावणार आहोत। जी गुढीसाठी आपण तांब्या लावणार आहोत किंवा गुढी उभारताना जो तांब्या लावणार आहोत तर त्या तांब्यासाठी आपण ही माळ बनवत आहोत। तर पाहू शकता सुंदर अशी फुलांची गुलाबी अगदी गुलाब मस्त असे टवटवीत आहे। तर त्यांची माळ आपण तयार करूयात आणि मग तर आता आपली माळ आहे तयार आणि ती आपण अशी तांब्याला बांधून घेऊयात। पाहू शकता सुंदर असा तांब्या दिसत आहे आपला त्या गुलाबांच्या फुलांनी अगदी सजून गेला आहे। तर आता या सुंदर गुलाब जे आहेत तर ते आपण अशी तांब्यावरती बांधून घेऊयात, व्यवस्थित काठ मारून घेऊयात। तर आता आपण घरच्या घरी साखरमाळ बनवत आहोत। तर अर्धी वाटी साखर घातलेली आहे आपण आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी असं पाणी आपण ऍड करत आहोत, पाहू शकता तुम्ही। आणि ही जी साखर आहे ती मस्त अशी आपण हलवत राहायचं आहे। घरच्या घरी साखरमाळ बनवत आहोत। ऍक्च्युली ही साखरमाळ मी घरी खाण्यासाठी बनवत आहे, गुढीला बांधण्यासाठी नाही। तर गुढीला रेडीमेड माळ ऍक्च्युली विकत आणली आहे आणि ही फक्त मी खाण्यासाठी म्हणून बनवत आहे। तर पाहू शकता आता छान अशी ही साखरमाळ आपण बनवूयात। तर त्यासाठी हे पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी तुम्ही जरी पाणी घातलं तरी चालेल आणि चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे। हे 3 वस्तूंमध्येच आपल्याला ही माळ बनवायची आहे। जर तुम्हाला कलरफुल माळ हवी असेल तर मात्र तुम्हाला चिमूटभर कलर घालावा लागेल, जेणेकरून सुंदर असं कलरची माळ तयार होईल। आणि पाहू शकता असं हलवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि थोडासा दाटसरपणा आला किंवा असा फेस आला की मग आपण हे जे साखरमाळ बनवण्यासाठी एकदम परफेक्ट मिश्रण आहे। तर दाटसर असं मिश्रण झालेलं आहे, यापेक्षा घट्ट असं करायचं नाही आहे आपल्याला। आणि पटकन आपल्याला जी थाळी आहे तर थाळीवरती आपण तेल लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं तेल लावलं आणि मग आपण धागा जो आहे तो यावरती पसरून घेतलेला आहे। शक्यतो मी म्हणेन तुम्ही स्टीलच्या थाळीवरती जर घातलात ही जर माळ साखरमाळ बनवायला तर अतिउत्तम, म्हणजे ती पटकन निघून येईल। ॲल्युमिनियमच्या थाळीमध्ये घातल्यानंतर थोडंसं निघण्यासाठी त्रास होऊ शकतो। आता पाहू शकता मी कोणतीही वाटी वगैरे न घेता झटपट अशी माळ बनवण्यासाठी या मोठ्या थाळीवरती हे मिश्रण आहे ते ओतलेलं आहे। आता हे पाहू शकता बहुगुणी कडुलिंबाचा पाला सुद्धा आपण घेतलेला आहे आणि तयार केलेली आहे छान अशी माळ। आणि देवाची पूजा सुद्धा झालेली आहे आणि आपल्याला मस्त अशा आपण पोळ्या केलेल्या आहेत। पाहू शकता पोळ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा या मऊशार अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। आणि गुढीपाडव्यातील गोडवा वाढवण्यासाठी ऍक्च्युली या पोळ्या बनवल्या जातात। आता पाहू शकता सगळ्या पोळ्या आपल्या तयार आहेत आणि आता आपण गुढी उभारलेली आहे। तर तुम्हाला मी आता दाखवते की गुढी पाहू शकता सूर्याची छान अशी किरणं आलेली आहेत मस्त अशी, आणि ही गुढी सुद्धा आपण उभारली आहे। आता मी नवीन शुभ मुहूर्तावर गेलेलो आहे माझ्या भावाच्या मुलाच्या शाळेमध्ये आणि त्याचं ॲक्च्युली ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून तो नवीन मुहूर्तावरती जात होता। तर आम्हाला सुद्धा सोबत नेलेला आहे माझ्या भावाने शाळा पाहण्यासाठी। आणि पाहू शकता सुंदर अशी ही प्रशस्त अशी इंग्लिश मीडियम स्कूल आहे। तर खरंच खूप छान अशी ही स्कूल आहे, खूप चांगलं शिकवतात इथे। आणि आता पाहू शकता आपण आपली ही गुढी आता
उतरवणार आहोत त्याआधी आम्ही कडुलिंबाचा पाला आणि गूळ सुद्धा खाल्लेला आहे. वर्षातून एकदा तरी कडुलिंबाचं पान नक्की खावं. आणि नवीन वर्षावरती या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. आणि तुमची भरभराट हो, सुख समाधान आनंद तुम्हाला मिळो. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.